उद्योजक कट्ट्यावर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा मनपूर्वक स्वागत. नवीन वर्षातला हा एक आपला पहिलाच कट्टा आहे आणि त्याच्यासाठी आपण पाहुणे पण खास आहेत आपले. प्रत्येकजण पैसा कमावतो किंवा आपल्या संपत्तीत वाढ करतो आणि मोठा होतो. ती प्रत्येकाला एक आशा असते, ॲस्पिरेशन असते. पण त्याचबरोबर आपण मोठं होत असताना, आपण काहीतरी वेगळं करत असताना आपल्या सोबतच्या मंडळींनाही मोठं करावं, त्यांच्याही संपत्तीत वाढ करावं, त्यांच्याही आयुष्यात काहीतरी व्हॅल्यू ॲड करावी, अशी जी विचार करणारी जी काही मोजकी मंडळी असतात, त्यातलं एक पुण्यातलं अग्रणी नाव म्हणजे मगर सर. नोकरी नाही, बिझनेसच करायचं हे 30 वर्षांपूर्वी तुम्ही सांगितलं. म्हणजे ही व्यवसायाची आवड जी आत्ता आम्ही म्हणतो की आम्ही चर्चा करतो, पण ही तुम्ही 30 वर्षापूर्वीच तुमच्यामध्ये होती. तर ही आवड बिझनेसच आपल्याला करायचं आहे, ही निर्माण कशी झाली आणि का बिझनेसच? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे नोकऱ्या किती आहेत. आता आज आपण भांडतोय आरक्षण पाहिजे, हे पाहिजे, कसे नोकरीसाठी, पण नोकऱ्या आहेत किती आणि नोकरी करून आपलं म्हणजे डेव्हलपमेंट किंवा आपलं जी प्रगती आपण किती लेवलपर्यंत करू शकतो, हा पहिला मुद्दा होता. दुसरा मुद्दा की ज्या लोकांच्या बरोबर आम्ही ज्या शेतकऱ्यांच्या बरोबर तो प्रोजेक्ट चालू केला होता तिथं शैक्षणिक पात्रता किती होती, शिक्षण कमी झालेलं होतं आणि मराठी माणूस तो आहेच ना, आपल्याला एक इन्फिरिटी कॉम्प्लेक्स. कोणी करायला लागलं तर शेजारचं घरातलेच म्हणतात की तू काय वेळ लागला की काय करत बसलेस तू. ह्याच्यामध्ये ह्या लोकांमधनं तो कॉन्फिडन्स लेवल डेव्हलप करून आपल्या नोकरी आपण होऊ शकत नाही, पण आपण एंटरप्रेनर होऊ शकतो. आजचा स्टार्टअप नाही, त्या काळचा स्टार्टअप होऊ शकतो. आजचा स्टार्टअपमध्ये त्याला डायरेक्ट युनिकॉर्नच व्हायचं असतं, त्याला खाली थांबायचंच नसतं. आणि हा कॉन्फिडन्स जनरेट करायचा. कारण काय होतं की आम्ही आमच्या जमिनीचा फॉर्म बदलत होतो. आम्ही जमिनी विकल्या नाहीत, आम्ही त्याचा फॉर्म बदलत होतो. त्या काळी जमिनी विकून खूप मोठे झालेले, क्षणिक मोठे झालेले आणि नंतर रसातळाला गेलेले पुण्याच्या अवतीभोवती खूप मोठी उदाहरणं होती. त्यातनं मार्ग बाहेर काढताना आपण गुंठामंत्री नाही, पण आपण उद्योजक बनतोय हे डोक्यात ज्यावेळेस बिंबवायची वेळ आली त्यावेळेस त्याला नोकरी हा विषयच नव्हता. त्यांनी व्यवसायच करायला पाहिजे होता आणि त्या ऑपॉर्च्युनिटीज होत्या. म्हणजे कुठल्याही कन्स्ट्रक्शन प्रोजेक्टमध्ये जर आपण बॅकवर्ड इंटिग्रेशन केलं, त्याच्या खूप गोष्टी आहेत की ज्या लोकांकडून होऊ शकतात. फक्त त्याला थोडीशी चिकाटी लागते, थोडीशी कष्ट करायला लागतात, कष्ट जास्ती करायला लागतात आणि कन्सिस्टन्सी लागते. म्हणजे ते एक कंटिन्युअस काम करायची ती एक सवय लागायला लागते. म्हणून आम्ही तो पर्याय त्या काळी शोधला. मगरपट्टा करताना खूप एक वेगळा प्रयोग तुम्ही केला. म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं, जमिनी घेताना सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो ॲक्वायर करणं, म्हणजे जमीन घेणं आणि त्यावर काहीतरी उभारणं. नॉर्मली लोक असं करतात की जमिनी घेतात, त्यांना काहीतरी मोबदला पैसे देतात किंवा आमच्या प्रकल्पात तुम्हाला नोकरी देऊ असं सांगतात. हा सर्वसाधारणपणे एक हे आहे. पण तुम्ही खूप वेगळा प्रयोग केला की त्यांनाच तुमच्या व्यवसायात सामील करून घेतलं, म्हणजे त्यांना उद्योजक बनवलं. अशा शेकडो शेतकऱ्यांना तुम्ही उद्योजक बनवलं. हा नेमका तुमचा प्रयोग काय होता? म्हणजे तो सुरू कसा झाला आणि आज तुम्ही जेव्हा त्या वळून बघता, त्या लोकांच्या प्रतिक्रिया म्हणजे भावना जाणून घेता, तेव्हा काय वाटतं तुम्हाला? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मगरपट्टा करताना आम्ही जमिनी विकत घेतल्या नाही. आम्ही पण, माझं कुटुंब पण तिथंच एक शेतकरी कुटुंब होतं. आम्ही एकत्र येऊन कोऑपरेटिव्ह पद्धतीने नाही, पण लँड पोलिंग करून एकत्र येऊन आम्ही केलेला हा प्रोजेक्ट आहे. त्यामुळे तुम्ही जर आमचे शेअर होल्डर्स पाहिजे तर ते सगळे जमीन मालकच आहे. आम्ही बाहेरच्या कोणाला शेअर होल्डर केलंच नाही. तर तो एक म्हणजे आपण पब्लिक पार्टिसिपेशनचा तो प्रोजेक्ट आहे. आणि पब्लिक पार्टिसिपेशनचा प्रोजेक्ट असताना कुणी कोणाची जमीन विकत घेत नसली असताना मग त्याला त्याचं उत्पन्न त्याला मिळत तोपर्यंत त्यांनी काय करायचं. आणि मोकळा बसणारा शेतकरी, आता याच्यात किती शेतकरी कुटुंबातले मला माहिती नाही, थोडेफार मला दिसतात, पण मोकळा बसणारा शेतकरी इज द मोस्ट डेंजरस पर्सन. तो मोकळा राहू शकला नाही पाहिजे. ही हॅज टू बी ऑक्युपाईड. आणि ह्याच्यामध्ये काय झालं की त्याला ती उद्योग करायची आवड निर्माण झाल्यानंतर तो जो एक स्टिग्मा होता किंवा एक ते हे होतं की बाबा ही जमीन विकून मोठे झाले, ते जमीन विकून असे करतात, तसं न करता मी जमीन विकली नाही, मी माझी जमीन कॅपिटल म्हणून उपयोग केला. मी त्याचा फॉर्म बदलला, म्हणजे त्याच्यावरती व्हॅल्यू ॲडिशन केलं आणि व्हॅल्यू ॲडिशन करून मी माझ्या फॅमिलीचा उत्कर्ष केला. हा एक भाग होता. हा अजिबात चॅरिटेबल प्रोग्राम नव्हता, कारण कुठली गोष्ट चॅरिटीवर चालत नाही, हा व्यावसायिक होता. पण ह्याचबरोबर दोन गोष्टी अजून
आम्ही ठरवल्या होत्या की तिथले जे सभासद आहेत, तिथले जे भागधारक आहेत, त्यांनी तिथे येणाऱ्या मिडल क्लास किंवा अपर मिडल क्लास लोकांच्यातच राहायचं. स्वतःची वेगळी कॉलनी करायची नाही. मग आपल्याला कळतं की ज्या लोकांकडे नॉलेज इक्विटी आहे आणि ज्यांच्याकडे ॲसेट नाही, त्यांची थिंकिंग प्रोसेस आपल्या अंगात येतं आणि आपल्या पुढच्या जनरेशन्सला आपण चांगलं शिक्षण देऊन मोठं करणं हा त्यातला सगळ्यात मोठा भाग होता. म्हणजे आज जर मी 25 वर्ष झाले आम्ही सुरुवात करून, ह्या वर्षीच आम्ही सिल्वर जुबली त्याची सेलिब्रेट करतोय. मी जर मागं वळून पाहिलं आम्ही सगळ्यांनी, तर म्हणजे मनी इज कमॉडिटी. पैसे येतात, तुम्ही कष्ट केले, व्यवसाय केला, व्यवस्थित पद्धतीने केला, पैसे मिळतात तुम्हाला. पण सगळ्यात जास्ती जर त्याच्यात काय फायदा झाला असेल किंवा सगळ्यात जास्ती जर काय म्हणजे टेक बॅक असेल तर सोशल ट्रान्सफॉर्मेशन, कारण लोकांच्यात राहायची सवय लागली, आणि दुसरी एज्युकेशनल ट्रान्सफॉर्मेशन. म्हणजे आज त्याच शेतकऱ्यांची ज्याची जमीन आता आपल्याला किती गुंठ्यात आणि एकरात कळतं मला माहिती आहे, पण त्याची 5 गुंठ जमीन आहे, 10 गुंठ जमीन आहे, जो अल्पभूधारक आहे, तिची मुलं जर इंग्लंड अमेरिकेत जाऊन पोस्ट ग्रॅज्युएशन करायला लागली, तर मग दॅट इज ट्रान्सफॉर्मेशन. म्हणजे दॅट इज व्हॉट यू हॅव गेन. ते तुम्ही त्यातनं साध्य केलेले ह्याचं सगळ्यात मोठं समाधान होतं. सर, हे तुम्ही सांगितलं माणसांना जोडणं किंवा एकत्र करणं किंवा त्यांच्यामध्ये त्यांचं माइंडसेट बदलणं हे सगळ्यात मोठं काम असतं. म्हणजे उद्योजकांना तर हे मॅनेजमेंट हे खूप करावं लागतं. शेतकऱ्यांना म्हणजे तुम्ही आमच्या व्यवसायात या, हे त्यांचं माइंडसेट चेंज करणं हे किती अवघड होतं तुम्हाला? सोपं होतं. 300 वर्ष आम्ही एकत्रच राहत होतो ना आजूबाजूला. प्रत्येकाला माहिती होतं की आपलं काय, म्हणजे कुठेतरी ऋणानुबंध होता. पण सगळ्यात मोठा मगाशीपासून मी जे सांगतोय तो जो फरक होता की वेदर आय एम सेलिंग माय लँड और वेदर आय एम ट्रान्सफॉर्मिंग माय ॲसेट. म्हणजे मी माझी जमीन विकतोय, म्हणजे मी गुंठामंत्री होतोय का मी माझ्या जमिनीचा फॉर्म बदलून त्याचं व्हॅल्युएशन करतोय, हा विचार एकदा पटल्यानंतर मग देवस नो लुकिंग बॅक, मग मागे कोणी पाहिलं नाही. तुमच्या सगळ्या प्रकल्पांमध्ये ना एक मोठं विजन दिसतं, एक सौंदर्य दृष्टी दिसते. मग ते मगरपट्टा असो की नांदेड सिटी असो, प्रत्येक उद्योजकाला एक तो स्वप्न पाहतो, एक त्याचं व्हिजन असतं मोठं करण्यासाठी. म्हणजे स्वप्न पाहणं आणि ते प्रत्यक्षात उतरवणं हा प्रवास कसा असतो, त्याच्यासाठी काय काय करायला पाहिजे? रिअलिस्टिक स्वप्न पाहणं सगळ्यात महत्त्वाचं असतं. प्रत्येकाला वाटतं की मी कोणतरी आहे किंवा मी कोणतरी करू शकतो. सगळ्याच गोष्टी सगळेजण करू शकत नाही. पण जर आपण एखादं स्वप्न पाहिलं आणि ते जर कागदावर उतरवलं आणि कागदावर उतरून जर त्याला एक स्ट्रक्चर्ड पद्धतीने एक्झिक्यूट करायला जर सुरुवात केली तर होतं. मला असं वाटत नाही की ते खूप अवघड आहे. म्हणजे आता बोलायला मला सोपं आहे, पण मी सांगतो की ज्यावेळेस आम्ही मगरपट्टा प्लॅन केला, काही विचार केला नाही. जमिनी विकत घ्यायच्या नव्हत्या, त्यामुळे त्याला पैसे द्यायचे नव्हते, लोकांनाच एकत्र करायचं होतं. झालं ते एकत्र. ज्यावेळेस आम्ही परमिशन्स मिळवायच्या त्यावेळेस तो काळ असा होता की प्रत्येकजण काहीतरी वेगळं करायचा विचार करत होता, कारण तो इकॉनॉमिक लिबरलायझेशनचा काळ होता 90च्या दशकामध्ये. त्यावेळेस ते इकॉनॉमी ओपन होत होती. प्रत्येकाला वाटत होतं आपण काहीतरी वेगळं करावं. ब्युरोक्रेसीला पण तसंच वाटत होतं की आपण काय, आणि कोणाची रिस्क आहे, रिस्क तर आमची होती ना, म्हणजे आमच्यावर प्रयोग करायला अडचण काहीच नव्हती. तशा पद्धतीने ते ट्रान्सफॉर्मेशन ते झालं. आणि मला पहिल्यांदा आम्हाला रिअलाईज केलं झालं की बाबा आपल्याला आता कंपाऊंड करायचं आहे. कंपाऊंड करायचं त्याची लेंथ मोजली होती 14 किलोमीटर होती. त्यावेळेस कळालं की आता आपण जमिनीवरती येणं गरजेचं आहे आणि विचार करायची गरज असेल नाही तर आपलं काही खरं नाही. तुम्ही आधीच्या प्रश्नाच्या उत्तरात पण म्हणाला की प्रत्येकजण बिझनेस सुरू करताना ना खूपच मोठं बघतो. म्हणजे आता स्टार्टअप सुरू करताना तू लगेच ॲमेझॉन, फ्लिपकार्ट किंवा असं बघतो, किंवा मग काहीतरी मला काही आपण टाटा, अंबानी आणि बिर्ला हे असंच व्हायचं, आणि त्या ओझ्यात तो दबून जातो. जो नवीन ज्याला उद्योग सुरू करायचा त्यांनी काय विचार केला पाहिजे? म्हणजे प्रत्येकानेच मोठं व्हावं हे स्वप्न बरोबर आहे, पण हे वास्तवाचं त्याला भान असणं हे कसं त्यांनी म्हणजे काय करायला पाहिजे? जर तुमचे पाय जमिनीवर ठेवले आणि तुमची नजर वरती केली ना तर मग चालतं. कारण ज्यावेळेस पाय जमिनीवर असते त्यावेळेस तुमचं इक्विलिब्रियम चांगला असतो. तुम्ही ज्यावेळेस हवेत जाता ना त्यावेळेस पडलं तर लागतं जास्ती. त्यामुळे पाय जमिनीवर ठेवून जर विचार केला तर मला नाही वाटत काय अडचण. पण हे पाय जमिनीवर ठेवण्यासाठीचं जे आधीचं जे वर्क असतं ना ते कसं करायचं? म्हणजे ते फार अवघड असतं. ते नाही तर थोडा बिझनेस चालायला लागला की लगेच त्याला कोणीतरी असं हवं आहे की जो त्याला त्याची रिअलायझेशन करून देतो. कोणीतरी मेंटर करणारा किंवा कोणीतरी सल्ला देणारा किंवा कोणीतरी अस्तित्व दाखवणारा हवं आहे. निगेटिव्ह कसा ना, म्हणजे आम्हाला किती लोकांनी हिनवलं, किती काय केलं आम्हाला माहिती आहे की काय केलं ते. कारण शेतकऱ्यांनी स्कीम 400 एकर एकत्र करणं सोपं आहे का? नाही, विचारच केला नव्हता कोणी. ते न भांडता इतक्या वर्ष राहू शकतात का ह्याचा पण कोणी विचार केला नव्हता.
भाऊ एकमेकांच्या जीवावर उठतात. ह्या सगळ्या प्रकारामध्ये तो सुद्धा एक पॉझिटिव्ह फॅक्टर असतो. यू हॅव टू प्रूव्ह समवन रॉंग. तुम्हाला कोणाला तरी चुकीचं ठरवायचं आहे. मग जर तुम्हाला कोणाला तरी चुकीचं ठरवायचं असेल तर मग तुम्हाला त्या कॉन्शियस रेग जी आपण ओढतो त्या रेगेतनं चालणं गरजेचं आहे. तुम्ही आत्ता म्हणालात की कोणीतरी हे तुम्हाला सांगणारं पाहिजे. जनरली व्यवसाय सुरू करताना असं वाटतं की अरे हे वाचन किंवा अभ्यास किंवा हे काय करायचं, आपल्याकडे पैसा आहे, जागा आहे, बिझनेसचं आपल्याला ज्ञान पण आहे, पण काय आपल्याला बिझनेस आपण सुरू करू शकतो किंवा पुढे हे जाऊ शकतो. पण ग्रोथ करण्यासाठी जसं तुम्ही म्हणालात की मेंटरशिप पाहिजे, तर हे उद्योजकांनी काय केलं पाहिजे म्हणजे ज्याला आपण ग्रोथ आणि जमिनीवर पाय त्याचे कायम राहतील याच्यासाठी? कसं कोणाला तरी तुम्ही म्हणजे तुमच्याशी कोणी बोलायलाच पाहिजे असा काही नियम नाही आहे. तुम्ही लोकांना ऑब्झर्व सुद्धा करू शकता, तुम्ही लोकांना पाहू शकता. म्हणजे मला आठवतं आहे की मी माझं स्वतःचं उदाहरण सांगतो. दीपक पारेख जे HDFC चेअरमन होते त्यांना मी पहिल्यांदा भेटायला गेलो. तर दीपक पारेख कोण, HDFC चेअरमन, मग आपण कसं जायला पाहिजे. मग आम्हाला लोकांनी सांगितलं नाही ते कोट घालून जायला पाहिजे, ते टाय घालून जायला पाहिजे. जसं आज आम्हाला नरेंद्रने सांगितलं की जॅकेट घातल्याशिवाय यायचं नाही. म्हणलं अरे ते नाही चालत. म्हणलं नाही म्हणलं ते जॅकेट घालायला लागतं म्हणलं तिथं. ते ठीक आहे म्हणलं तुझं. तसंच सांगितलं आणि त्या पद्धतीने गेलो. जुलै महिने मुंबईमध्ये घामाच्या धारावत होत्या. त्यावेळेस काय असं नव्हतं की गाडी न्यायची आणि तिथं उतरायचं. डेक्कन क्वीनने जाऊन नंतर टॅक्सीने जायचं. नॉन एअर कंडिशन टॅक्सीज होत्या 90च्या दशकात. आणि तिथं गेल्यावरती दीपक पारेख कधी भेटलो नव्हतो. एक साधा व्यक्ती म्हणजे हाफ शर्ट घालून, शर्ट टकटावून म्हणजे बुशर्ट ज्याला आपण म्हणतो तसं, आणि दुसऱ्यांच्या कॅबिनमध्ये येऊन तुम्हाला भेटले आणि म्हणलं अरे आपको यू आर नॉट फिलिंग हॉट. हो सर. काढ ना म्हणले ते कशाला घालून ठेवलं होते. ही सुद्धा सिम्प्लिसिटी शिकण्यासारखी असते ना. म्हणजे त्यासाठी काय तुम्हाला त्यांची ओळख असायला हवी असं नाही. किंवा आपण काय करतो की आपण लोकांची चांगली बाजू बघतो पण त्याच्यामागची केलेले कष्ट आपण कधी बघत नाही. एकदा जर कष्ट बघून त्यातनं जर आपण इन्स्पायर व्हायला जर सुरुवात केलं, इन्स्पिरेशन घ्यायला सुरुवात केली, मला नाही वाटत त्या अवघड. अजूनही तुम्ही असा सल्ला घेता काही लोकांचा किंवा भेटता त्यांना? हो भेटतो, सगळ्यांना भेटतो. कारण तुम्ही जोपर्यंत संवाद करू शकत नाही, जोपर्यंत लोकांशी तुम्ही बोलू शकत नाही, जोपर्यंत तुम्ही हल्ली काय झाले ही सगळ्यात वाईट गोष्ट आली. त्यामुळे ह्याच्यामुळे लोकांचा संवादच गेलेला आहे. पण जर तुम्ही बोलला, लोकांशी बोलला, म्हणजे जोशी वडेवाल्याशी बोलला की कळतं तुम्हाला की जोशी वडेवाला पुण्यात एवढा प्रसिद्ध का झाला. बोलायला पाहिजे लोकांना. आपण ओळख नाही असल्यावर बोलायला सुद्धा लाज वाटते. आपल्याला तो एक कॉम्प्लेक्स असतो. पण काही हरकत नाही, आपण जर बोललो लोकांशी, त्यांचा अनुभव घेतला. आणि आपल्याकडे स्पेशली मराठी लोकांना ना खूप बोलायला लागतं. बोलून द्यायचं. सिनियर लोकांशी बोलायचं. आपण बोलत नाही. आपण त्याला म्हणतो हे म्हातारं झाल्याचा काय उपयोग नाही. पण त्यांनी 40-50 वर्ष कष्ट केलेले आहेत. ते काहीतरी तुम्हाला इन्साईट देऊ शकतात. मग संवाद ठेवणे आणि तिथनं तुम्हाला जे पाहिजे ते, म्हणजे तुम्ही डिटो कॉपी करू शकत नाही, पण तुम्हाला जे अडॅप्ट करू शकता, तुम्ही जे इम्प्लिमेंट करू शकता, हे जर तुम्हाला कळतं, तुम्हाला यशस्वी उद्योजक व्हायला काही अडचण नाही. जसं तुम्ही आत्ता म्हणालात की लोकांशी तुम्ही बोललं पाहिजे, तर ह्या ज्या स्किल्स आहेत, अशा कुठल्या स्किल्स आहेत या नवीन युगात? कारण व्यवसाय करण्याची पद्धत पण खूप बदलली. आधीची पद्धत जी होती ती आता नाही आहे. आता तुम्हाला खूप स्मार्टली व्यवसाय करावा लागतो. तर अशा कुठले स्किल्स आहेत ज्या नवीन लोकांनी अडॉप्ट केल्या पाहिजे, लवकर घेतल्या पाहिजे, बदललं पाहिजे? कसं बदललं पाहिजे? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझी मातृभाषा मराठी आहे. मला मराठीचा खूप मोठा अभिमान आहे. पण जागतिक भाषा इंग्लिश आहे. कायदा इंग्लिशमध्ये आहे. आज किती जरी आम्ही म्हटलं तरी तो एक कॉमन बॉन्डिंग लँग्वेज अख्ख्या जगात इंग्रजांनी ठासून ठेवलेली. आपल्याला ती आत्मसात करणं अत्यंत गरजेचं आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, लँग्वेज बॅरियर हा आपल्या आणि स्पेशली मराठी लोकांसाठी खूप प्रॉब्लेमॅटिक गोष्ट आहे. आपल्याला त्याच्यातच आपला निम्मा कॉन्फिडन्स घेऊन जातो. म्हणजे कायम लोक म्हणतात की मराठी लोक दिल्लीत का जम बसू शकत नाहीत. एकच कारण आहे असं मला वाटतं की ते ज्या पद्धतीने हिंदी बोलतात ना ते आपण बोलू शकत नाही. आणि आपल्याला बोलता येत नाही किंवा आपण मोडकळत बोलतो तर ते आपल्याला मग आपली लाज वाटते. एखादा साऊथ इंडियन तिथं त्याच्या भाषेत बोलून कसाही ओढून येतो, पण आपण ते करायला लाजतो. आपले स्वभावच भिड असते, म्हणजे जेनेटिकली आपण भिड असतो. त्याच्यामुळे जर आपण भाषा मास्टर केली तर ती एक महत्त्वाची. असं नाही की तुम्हाला म्हणजे कॉन्व्हेंटच्या शाळेसारखंच इंग्लिश बोलता आलं पाहिजे, पण नॉलेज अंडरस्टँडेबल इंग्लिश बोलता आलं पाहिजे. ही मला वाटतं, ही माझी वैयक्तिक धारणा आहे.
आणि दुसरी गोष्ट तुम्ही प्रॅक्टिकल व्हायला पाहिजे. म्हणजे यू शूड डू वॉट यू कॅन डू. मला अगदी सुरुवातीला एक अतिशय चांगलं उदाहरण एकाने सांगितलं, कारण मी काय सायन्स मी काय कॉमर्सचं ग्रॅज्युएट नाही. त्याने मला बॅलन्स शीट कळतो का, हॅस ना ते लेफ्ट साईड राईट साईड अमकं तमकं. तर त्यावेळेस त्यांनी मला एक सांगितलं की इफ द लेफ्ट साईड इज नॉट राईट, द राईट साईड विल नॉट, देर विल बी नथिंग लेफ्ट ऑन द राईट. तुमची डावी बाजू जर भक्कम नसेल तर उजव्या बाजूला काही शिल्लक राहणार नाही. साधे जाऊन अक्षरशः त्याच्यावरती डोकं घातलं की व्हॉट डिड यू से. त्यांचं बोलण्याचा अर्थ काय होतो त्यावेळेस लक्षात आलं की तुम्ही जर तुमची लायबिलिटी जर कंट्रोल केली तर तुम्हाला प्रॉफिट होणारच नाही. हे अतिशय साधं सरळ बाळबोध होतं, पण लक्ष घालावं लागतं. मला वाटतं त्याच्यात थोडंसं आपल्याला विचार केला होतो. आपल्याकडे काय होतं की मॅनेजमेंट म्हणलं की फिलिप कोटलर वाचतो आपण, आणि ते वाचल्यानंतर आपल्याला वाटतं की आपल्याला संपूर्ण मॅनेजमेंट येते. मला असं वाटतं की ते एक बेस गाईडलाईन असू शकते. तुम्हाला शेवटी ज्यावेळेस करायचं असतं त्यावेळेस ह्युमन इंटरॅक्शननी आणि ह्युमन इंटरफेसनीच ते करावं. आता तुम्ही 30-40 वर्ष याच क्षेत्रात आहात. खरंच असं वाटतं तुम्हाला की मराठी माणूस या क्षेत्रात उद्योगधंद्यात, जो गुजराती माणूस किंवा इतर जी कम्युनिटी आहे त्या अर्थाने नाही म्हणत मी, जी पुढे जाते त्या अर्थाने मराठी माणूस थोडा कमी पडतो किंवा काय करायला पाहिजे, किंवा आता असं राहिलं नाही आहे? तुमचा अनुभव काय सांगतो? आपल्याकडे पहिल्यापासनं शिक्षण घेतलं पाहिजे, चांगली सरकारी नोकरी मिळवली पाहिजे आणि रिटायरमेंटची सही तजवीज करून ठेवली पाहिजे. हे आपल्या डोक्यात बसलेलं आहे. म्हणजे अगदी लहानपणी तुम्ही कुठल्याही मराठी माणसाच्या घरात गेला ना की हे तुम्हाला विचारते की पाढे येतात का, आणि मग ते पाढे रिसाईड करायला की तुला कविता येते का, हे येतं का, ते येतं का. येतं सगळं, पण पुढं काय, व्हॉट नेक्स्ट. आणि आपल्याला एक कॉम्प्लेक्स आहे की बाबा आपण नाही करू शकत, आपण असं करू शकतो. म्हणजे मी कॉन्व्हेंट शाळेत शिकलो. का कॉन्व्हेंट शाळेत घातला आईवडिलांनी मला माहिती नाही, पण कदाचित ती घरापासून सगळ्यात जवळची असेल म्हणून त्या शाळेत घातलं. पण तिथे छोटे छोटे व्यवसाय करणारे लोक आम्हाला घाटीच म्हणायचे. मग आम्ही विचार करायचो घरी, आपल्या घरी एवढी जमीन आहे, आपण शेतकरी आहोत, आपले म्हणजे तो 10 बाय 10चे दुकानदार आपल्याला आपल्या 10 एकराला सुद्धा कमी लेखतो आणि आपल्याला घाटी म्हणून म्हणतो. तर वाय? कारण आपण त्या चक्रातनं बाहेर पडायला जात नाही. म्हणजे आपल्या हिंदीमध्ये म्हणे ना, गल्ली में तो सभी शेर होते. पण बाहेर गेल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही बातात, ज्यावेळेस इंटरॅक्ट करता, ज्यावेळेस लोकांबरोबर कम्पेअर करता, त्यावेळेस असं म्हणून चालला नाही की तो बाहेरचा आलाय आणि तो आमच्या जीवावर इथं मोठा झालाय. तो का तुमच्या जीवावर मोठा झाला? कारण तुम्ही होऊ दिला म्हणून झाला ना. तुम्ही जर झाला असता, तुम्ही जा बरं बाहेर कुठं काम करायला, बघा काय परिस्थिती होती. आपला महाराष्ट्रीयन माणूस महाराष्ट्र सोडून UP-मध्ये जा, बिहारमध्ये जा, काय परिस्थिती होती मला सांगा. मी अख्खं भारत फिरलेलो, मी क्रीडाचा नॅशनल अध्यक्ष होतो, मला प्रत्येकाची माहिती. पण तुम्ही पुणे मुंबईमध्ये अख्खं भारत येऊन बसलेला आहे, आपल्याला समजतं येते, पण आपण काही करू शकत नाही. याचं कारण असं की आपल्यामधला तो एक इन्फिरिटी कॉम्प्लेक्स आहे, तो आपल्याला कारणं फार गरजेचं आहे. तरी जेव्हा एखादा मुलगा घरी म्हणतो की नाही मी नोकरी न करता मी बिझनेस करतो, तर घरातून पहिला प्रश्न असतो की कशाला त्या भानगडीत पडतो, खूप जोखीम आहे त्याच्यामध्ये. त्यातल्या त्या सरकारी नोकरी मिळाली तर मग आनंदच आहे, मग तर त्याच्या एवढं काही हेच नाही, चांगलं काम कुठलं. तर ह्या तुम्ही पालकांच्या दृष्टिकोनातून खरंच जोखीम असते का? आणि जेव्हा नोकरी आणि व्यवसाय असा जेव्हा मुलांना प्रश्न असतो तेव्हा त्यांनी काय विचार केला पाहिजे, काय निर्णय घेतला पाहिजे? पहिली गोष्ट म्हणजे त्याला आपण संधी द्यायला पाहिजे, त्याला प्रोत्साहन द्यायला पाहिजे. आणि नोकरीसुद्धा ठीक आहे, आपलं काय होतं की आपण एका ठराविक साचनं जातो आणि एक ठराविक टाईपची नोकरी पाहतो. पण आता समजा IT इंडस्ट्री म्हणजे मगरपट्ट्यात जवळजवळ 1 लाख लोक काम करतात, त्यातली मराठी मुलं किती आहेत मला सांगा, बोटावर मोजले तर सापडायचे. सगळे परप्रांत येतात, कारण त्यांना सर्वायवल हा त्यांच्या दृष्टीने फार महत्त्वाची गोष्ट असते आणि त्याच्यासाठी ते अभ्यास करून कष्ट करून येतात आणि चांगलं पे पॅकेजेस घेतात. इथे आपल्यातले सुद्धा लोक आहेत, पण पर्सेंटेज व्हॅल्यू तर किती. कारण बेसिक घरचे लोकांचा प्रोत्साहन असणं आणि त्याला एनकरेज करणं फार गरजेचं आहे. म्हणजे जर आपल्याकडे ट्रान्सफर पुण्याच्या एका भागातून दुसऱ्या भागात केलं, म्हणजे आमच्याकडे सुद्धा 2 साईडला 2 प्रोजेक्ट आहे. मी एकाला सांगितलं आता नांदेड सीट नको, तिकडे मगरपट्ट्यात जाऊन काम करतो, म्हणतो जाऊ देत सर फार लांब पडतो. पुण्यातच आहे, 17 किलोमीटर लांब आहे फक्त. जायला कंपनीची बस पण असायची,
पण त्याला लांब पडतो. असं नाही ना चालत. म्हणजे असं ही मानसिकता जर आपण काढली नाही तर मला वाटतं किंवा किती लोक येतात की आम्ही या संस्थेत मी शिक्षक आहे पण माझी मिसेस तिकडे शिक्षक आहेत पण आम्हाला एकाच भागात ठेवा. म्हणजे एकाच शहरात असतात, एकाच ठिकाणी असतात. ही जे आपल्यातली मानसिकता आहे ना ती बदलणं अत्यंत गरजेचं असं मला वाटतं. नाही, एक एंटरप्रेनरशिप जे आहे ना की काय होतं आपल्याकडे ना आपण हिस्ट्रीमध्ये जगतो, इतिहासात. मग आपल्याकडे छत्रपती शिवाजी महाराज होते 400 वर्षापूर्वी. आम्ही अजूनही तो झेंडा फिरवतो. फिरवायला पाहिजे, त्याच्याबद्दल काय माझं दुमत नाही, तो अभिमान आहे. आमच्याकडं संत होते एवढे मोठे मोठे, म्हणजे आमच्याकडे सगळंच होतं. मी मगाशी मला याने गोखले इन्स्टिट्यूटचं कम्प्लीट ब्रेन वॉश केलं की आपल्याकडे. मग नंतर स्वतःच म्हटलं की नाही आता ते परत आपल्याकडे पुण्यामध्ये तो थिंक टँक आणला पाहिजे, म्हणजे आपण कधी घालवला जातो. कारण आपल्याकडे लेगसी आहे, आपल्याकडे इतिहास आहे. त्यातनं थोडंसं बाहेर, म्हणजे इतिहासातनं प्रेरणा घेऊन काहीतरी करणं महत्त्वाचं आहे. पण इतिहास हा आमचा आहे म्हणून मग अजून म्हणतो ना 5000 वर्षापूर्वी आम्ही मोहनजोदडोनं हरापा केलं होतं. आज परिस्थिती काय अख्ख्या भारतात झोपडपट्टीच आहे. मी कसला मोहनजोदडो आणि कसला हरापा. ह्या मानसिकतांत जर आपण बाहेर पडलो ना तर आपण सुद्धा जाऊ शकतो. आता सुद्धा तुम्ही अमेरिकेत गेलं तर खूप लोक आहेत आपले, पण व्यवसायात नाही, अजिबात नाही. मी इतक्या महाराष्ट्र मंडळांना भेटलो तिथे, सगळेजण IT मध्ये किंवा प्रोफेशनल्स आहेत, व्यवसाय झिरो. तुम्ही दुबई मिडल ईस्टमध्ये गेला तीच परिस्थिती आहे. तुम्ही कुठे जगात जा, आहेत, सगळीकडे आहेत, पण ते आपलं तेच, त्याच्या बाहेर नाही. ती मानसिकता काढणं गरजेचं आहे, कारण त्यांच्याकडे काही नव्हतंच हो, त्यामुळे त्यांना जरा थोडंसं हे वाटतं. कायम तुम्ही एक लक्षात घ्या की आपल्यावरती कधी आक्रमण झालं नाही. ज्या राज्यांवरती पहिल्यापासून मुघलांपासून सगळ्यांपासून खूप मोठे आक्रमण अत्याचार झाले ना, ती लोक आपल्यापेक्षा जास्त एंटरप्रेन्योर निघाले. कारण सर्वायवल हा त्यांच्यासाठी मोठा विषय होता. आपण महाराष्ट्रात तशी सुखी आहोत, राहिलोत. तुम्ही 2 गोष्टींवर भर देता. एक तर आत्मविश्वास आपला वाढवला पाहिजे आणि जोखीम घेतली पाहिजे. पण सर याच्यात दुसरं एक असं असतं की आपल्याकडे एखादा माणूस उद्योगधंद्यात म्हणा कुठल्याही याच्यात एक काही त्याला अपयश आलं, त्याला काही ते जमलं नाही, तर आपण लगेच शिक्का त्याच्यावर बसतो की हा फेल आहे, याला काही आयुष्यात जमतच नाही. पण असं असतं का, म्हणजे अभ्यासात हुशार नसलेला माणूस व्यवसाय उत्तम करू शकतो किंवा उत्तम व्यवसाय करणारा कधीतरी फेल होऊ शकतो, पण तो आयुष्यभरासाठी काही फेल नसतो. तर हे जे शिक्के मारण्याची पद्धत आहे ती कशी बदलली पाहिजे? महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर आपल्या हातात एखादी चूक झाली किंवा आपल्याला व्यवसायामध्ये त्या दिवशी म्हणजे ते राईट अँड राईट साईडने मार खाल्ला, तर मग त्याच्यावरती आपण थोडंसं आत्मपरीक्षण करून का झालं हे चूक शोधला गरजेचं आहे. जो काम करतो तो चूक करतो, आणि जो चूक काय झाली ही जर नसेल ना, म्हणजे आपण इंग्लिशमध्ये म्हण आहे की ओनली फूल्स डोंट रन फ्रॉम एक्सपिरियन्स. त्या ह्याच्यातनं जर मला माझी चूक उमजली आणि मी चूक सुधारायचं कबूल केली आणि चूक सुधारण्याचा जर मी प्रयत्न केला तर मला वाटतं सोपं येते, अवघड नाही. पण मी चुकलोच नाही, म्हणजे मी जे केलं हे बरोबर केलं, तर मग गोष्ट अवघड होती. मला वाटतं त्या डाऊन फेजमध्ये ते करणं गरजेचं आहे. आणि डाऊन फेजेस कितीतरी येतात, म्हणजे आम्ही ज्या व्यवसायात काम करतो ती सायक्लिक व्यवसाय. तेजी आली की नंतर तेजीमध्ये सगळे हवेत जातात, मंदीत जमिनीवर इतके जोरात आपटतात की परत उठायला त्रास होतो. दुसरी गोष्ट म्हणजे आता एक कोविडसारख्या किंवा अशा ज्या पूर्वी कधी आलेल्या नाही गोष्टी कॅलॅमिटीज आल्या, तर त्यातनं सर्वाईव्ह होण्याकरता किंवा एखादा डिसिजन चुकला तो रिव्हर्स करता, तुम्ही एखादी प्रोडक्ट केलं किंवा एखादी गोष्ट केली आणि ती चुकली, ती जर रिव्हर्स करता येत नसेल, कारण कुठली गोष्ट मॅन्युफॅक्चर केली ती रिव्हर्स करता येत नाही, तर मग त्यातनं माझं हे चुकलं, इथनं पुढं मी चुकणार नाही, तर कसा मार्ग काढायचा हे आत्मपरीक्षण करणं, सेल्फ रिअलायझेशन खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. म्हणजे प्रत्येक वेळी नवीन चूक केली पाहिजे, तीच चूक न करता. हां, बरोबर आहे, चूक करायलाच पाहिजे, कारण चूक केल्याशिवाय सुधारणा होत नाही असं माझं मत आहे. तर एखादा प्रसंग असा की तुम्हाला त्याचा फटका बसला आणि तुम्ही त्यातनं वर आलाच, कसं तुम्ही, म्हणजे असं काही सांगता येईल? हार्ड सगळ्यात परिस्थिती होती किंवा मोमेंट असा काही? काय होतं, कधी कधी तुम्ही कॅरेड अवे होता, म्हणजे तुम्ही असं वाहत जाता. आम्ही ज्यावेळेस मगरपटक करत होतो आणि त्यावेळेस IT इंडस्ट्री पहिल्यांदा आली, तर त्यावेळेस काय झालं की IT पार्ट कुणी करत नव्हतं, आम्हीच एकट्याने केलं. ते एक धाडस होतं, ते धाडस सक्सेसफुल झालं म्हणून ते चाललं.
मग त्यावेळेस तिथं कोण यायचे लोक करायला राहायला, की बाबा जे नवीन शिकलेले आहेत, यंग आहेत, ज्यांचं पगार स्केल एका ठराविक लेवलला आहे, ती लोक तिथे यायची. या अशा टाउनशिप्समध्ये ना मिडल क्लास लोकच येतात, श्रीमंत लोक येत नाहीत. त्यांना प्रभात रोड, आपटे रोड अशा गोष्टी लागतात. तुम्ही किती चांगल्या सुविधा पुरवल्या तरी त्यांना ते गर्दीत तिकडच आवडतं, आमच्याकडे येत नाहीत. पण मग तुम्ही कॅरेड होता, मग आम्हाला एक आयडिया सुचली, आपण मोठे फ्लॅट्स करायला पाहिजे, आपण साईजेस वाढवला पाहिजे. म्हणजे 2008-9 साली आम्ही 450-500 मोठे फ्लॅट्स बांधले. त्या काळी जर मी आमचा दुसरा नॉर्मल फ्लॅट जर 25 लाखाला होता तर हा 50 लाखाला जायचा, विकला जाईल. आता कॅश फ्लोवर बद्दल लक्ष दिलं नाही, कारण बाकी ठिकाणी चलती चालली होती, कारण IT चे लोक येत होते, ते फ्लॅट्स घेत होते, कॅश फ्लो चालू होता. आणि ज्यावेळेस एकदम असं रिअलाईज झालं कंप्लिशन सर्टिफिकेट घेतल्यावर की आपण फक्त 10%च विकले, 90% अनसोल्ड. आणि मग खरं रात्रीची झोप गेली. मग असे धरून पकडून आणून त्यांना ते फ्लॅट्स दिले. तर आमच्याकडे काय होतं की मेंटेनन्स आम्ही करतो, पार्किंगचे कॉस्ट लावतो, म्हणजे कुठे ठिकाणी ते सगळे ॲड होतं. सगळे इन्व्हेस्टर्स गोळा करून आणले, त्यांना ॲड ऑन करताना म्हणले तुम्हाला डिस्काउंट. तर आमच्याकडे एका साध्या मार्केटिंगच्या मुलीला लक्ष झालं, म्हणलं सर ते विकतील फ्लॅट. काय करायचं, विकलं विकू दे म्हणलं, आता आपल्याला तर बाहेर पडायची गरज आहे. म्हणजे नाही, हे जे आपण डिस्काउंट दिलेत नाही त्यांच्याकडनं आपण रिकवर करायचं. म्हणजे कोण विकणार आणि कोण देणार, म्हणलं आपण ॲग्रीमेंटमध्ये लिहू. कारण त्यावेळेस काय रेराबेरा नव्हतं, ॲग्रीमेंटमध्ये लिहिलं. 3-4 वर्षानंतर ते सगळे इन्व्हेस्टर्स रेट वाढायला लागल्यावरती विकायला लागले. तोपर्यंत इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट झालं, ते घेणारे लोक आले. पण मला वाटतं ते बांधून जेवढे पैसे मिळाले तेवढे त्या डिस्काउंटमधून आम्हाला पैसे मिळाले. पण ती चूक झाली. तिथनं पुढं परत अशा चुकीच्या नादी लागलो नाही. तर प्रत्येक जसं बिझनेसचे टप्पे असतात, अशा कुठल्या गोष्टी आहेत की 3 म्हणा 5 म्हणा सांगता येतील की ज्या टाळल्या पाहिजे आणि ज्या केल्या पाहिजे? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्याबरोबर जे लोक काम करतात त्यांच्याबरोबरनं तुम्हाला रिव्ह्यू घ्यायची सवय लागली पाहिजे, की तुम्ही काय करताय, ते चुकीचं करताय का, बरोबर करताय का. कुठल्याही बिझनेसमध्ये आणि कुणी किती मोठं झालं ना, तो हँड्स डाऊन पाहिजे. म्हणजे तुम्हाला त्या धंद्याची तुमची नाळ जोडली गेली असली पाहिजे. लोक आपल्याकडे काय होतं की एका ठराविक काळानंतर त्याला असं वाटतं की मी हे लोक ठेवलेत ना त्यांनी सगळं करायचं. बिझनेसमन तुम्ही आहात, ते बिझनेसमन नाही आहेत. ते तुमच्यासाठी डिसिजन घेणार नाहीत, ते तुमचा डिसिजन इम्प्लिमेंट करतात. आणि ह्या गोष्टी करणं अत्यंत गरजेचं आहे, कारण ज्यावेळेस तुम्ही इम्प्लिमेंटेशनचा भाग सोडून त्यांना पॉलिसी मेकर ज्यावेळेस करायला सुरुवात करताना त्यावेळेस प्रॉब्लेम होतो. म्हणजे IAS ऑफिसरला तुम्ही जर पॉलिसी ॲडव्होकेसी करायला सुरुवात केली तर मग त्या पॉलिटिशियनने काय करायचं, त्यांनी बाहेर जायला लागलं ना त्याला. ही इज इम्प्लिमेंटर ऑफ द पॉलिसी, म्हणजे त्यांनी ती पॉलिसी राबवली पाहिजे. आणि हा फरक जो आहे ना, हा थोडासा आपल्या लोकांच्यात प्रॉब्लेम होतो. म्हणजे आपण रिव्ह्यू घेतच नाही. म्हणजे रतन टाटा असो, मुकेश अंबानी असो, अजून रिव्ह्यू घेतील. पण आपण एका ठराविक स्टेज नंतर आपल्याला वाटतं की काही गरज नाही. कारण तुम्ही जर कुठलाही महाराष्ट्रीयन बिझनेसमॅन पाहिला, 2-4 अपवाद सोडले, तर सेकंड जनरेशन नंतर ना त्यांची अधोगती चालू होती. मला नावं घ्यायची नाहीत, पण पुण्यातली मोठमोठी उदाहरणं आहेत. त्याचं कारण एकच, मी कोणासाठी केले, ह्यांच्यासाठीच केले. पण ते लायक आहेत का नालायक आहेत याचा कोणी विचार करायचा, कोणी करायचंच नाही. ते नाही शिकलं तरी चालेल, एवढी त्याच्याकडे प्रॉपर्टी जमली की त्यांनी बसून खाल्लं तरी जाईल. पण ती बसून खाल्ल्यावरती त्याला इतकी त्याचे आउटलेट्स येतात की ती टिकत नाही ना. ती म्हणजे त्याची 4 पिढ्या खाईल म्हणल्यावरती 4 पिढ्या नाही, 4 वर्षाचं संपते ती. ह्या गोष्टीवर लक्ष ठेवणं मला वाटतं आपल्या लोकांना खूप गरजेचं आहे. काम करणाऱ्या त्या महिला उद्योजक सुद्धा ज्या सेल्फ हेल्प ग्रुपमधले आहेत ना, त्या व्हिजिटिंग कार्ड देतात ते, आणि आम्हाला ऑर्डर करा, मग आम्ही तुम्हाला पाठवतो. आणि ते पाठवतात, कारण आता दळणवळण किंवा कम्युनिकेशन कमी झाले. आता कुणी स्मार्टफोनवरती, व्हॉट्सॲपवरती सगळेच काम करतात. तर ही ट्रेंड चालू झाली आहे की मॅन्युफॅक्चर इन रुरल बट मार्केट इन अर्बन. त्या लोकांना जर त्यांनी टॅप केलं आणि B2C हा जो प्रकार आहे हे जर केलं तर मग चालतं, ते अजूनही होतं. सर, पुढल्या 10 वर्षात कुठली अशी क्षेत्र वाटतात की ज्याच्यामध्ये चांगल्या अपॉर्च्युनिटीज तयार होऊ शकतील? फूड इंडस्ट्री खूप प्रोग्रेस होईल असं मला वाटतं, कारण लोकांच्या खाण्याच्या पद्धती बदललेल्या आहेत. लोकांकडे डिस्पोजेबल इन्कम असल्यामुळं त्या बऱ्याचशा गोष्टी घेऊ शकतात. आणि आत्ता मी परत ते सांगतो की आपल्याकडे कोल्ड चेन मॅनेजमेंट किंवा लॉजिस्टिक मॅनेजमेंटमुळं आपण कुठल्याही गावावरनं कुठेही
ते ट्रान्सफर करू शकतो. तर त्या इंडस्ट्रीला एक खूप मोठं फ्युचर आहे, पण त्यासाठी क्वालिटी मेंटेनन्स आणि कष्ट करणं गरजेचं आहे. रिअल इस्टेटचे ॲन्सलरी बिझनेसेस चालतील. याचं कारण असं की आता आपण अर्बन रिन्युअलला आलेलो आहे. कारण जे 25 वर्ष, 30 वर्ष, 40 वर्षापूर्वी बांधलेले टेक्नॉलॉजीने बांधलेले बिल्डिंग्स आहेत, ते आता तुम्ही सगळीकडे पाहिले की ते पाडतातून नवीन बांधलं जातं, कारण टेक्नॉलॉजी बदलली. त्यालाही भरपूर स्कोप आहे, कारण आपल्याकडे डिस्पोजल इन्कम लोकांकडनं खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. पण हे एक कष्टाची कामं आहेत. आपल्याला सगळ्यांना वाटतं की म्युच्युअल फंड शेअर मार्केटमध्ये जावं, तर रोज ट्रेडिंग करावं आणि रोज संध्याकाळी पैसे मिळवावेत. नाही होत असं मला वाटतं. म्हणजे मला माहिती नाही, आपल्यापैकी करत असतात ते, पण ते होत नाही असं मला वाटतं. कन्सिस्टन्सी नाही, पण ह्या गोष्टी करणं शक्य आहे. सर, आयुष्यात पैशाला किती महत्त्व आहे? सर्वायवलसाठी तर महत्त्व आहे ना. तुम्हाला ज्या गोष्टी लागतात ते गोष्टी महत्त्व आहे, पण मनी जर पैशाला तुम्ही कमॉडिटी म्हणून जर पाहिली तर मग त्याला तिथपर्यंतच महत्त्व मर्यादित. पण मी असं म्हणू शकणार नाही की काही नाही, पैशाला काही महत्त्व नाही, मग कशासाठी आपण काम करतो. की एक लाईफस्टाईल किंवा एक कम्फर्ट लेवलसाठी आपण आहे, त्याला महत्त्व आहे, पण त्याच्या जागेवर त्याला महत्त्व आहे. पैसा आला की सगळं सुख मिळतं का? रात्री झोप येत नाही, ब्लड प्रेशर वाढतं, डायबिटीज होतो, डॉक्टरकडे जावं लागतं, पैशावरच होतं. ज्याच्याकडे पैसे नसतं त्याला काही गोष्ट होत नाही. पैसे आल्यावर सगळं सुख येत नाही, पैसे आल्यावर तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी मिळते. मग हे मॅनेज कसं करायचं? म्हणजे पैसा तर सगळ्यांना हवा असतो आणि तो मिळालाच पाहिजे. हे करताना तुम्ही आत्ता सांगितलं की ह्या गोष्टी, पण ते बॅलन्स कसा साधायचा? वर्क लाईफ बॅलन्स करता आलं पाहिजे. म्हणजे एक तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्या लोकांची जी आहे ती आपल्याला टाईम मॅनेजमेंट जमलं पाहिजे असं मला वाटतं. की तुम्ही कुठल्या गोष्टीला वेळेत जाणं, थोडक्यात काम संपवणं, खूप त्याला लांबण न लावता केलं आणि आपल्या स्वतःसाठी जर तुम्ही काही वेळ दिवसातनं देऊ शकला तर मला वाटतं बऱ्याचशा गोष्टी कंट्रोलमध्ये येतात. यश म्हणजे नेमकं काय? तुमची व्याख्या काय त्याची? लोक शिवाय देत नाही म्हणजे यश. ज्या दिवशी शिवाय द्यायला सुरुवात करतील त्या दिवशी समजायचं की तुम्ही अपयशी ठरला, असं मला वाटतं. सगळ्यात मोठी गुंतवणूक कुठली? ह्युमन रिसोर्स म्हणजे काय? थोडं जरा. मनुष्यबळामध्ये. कारण तुम्ही जर लोक तयार केले आणि ते लोक तुमच्याबरोबर राहिले तर मला वाटतं ती सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट आहे, कारण ते तुम्हाला सगळ्यात जास्त रिपे करतात. व्यवसाय की नोकरी असा प्रश्न असला तर काय निवडायचं? नाही, नोकरी शक्य नाही. रोज कोणी शिवाय खायच्या कोणाला. व्यवसाय. ओके. पुढची पिढी का ज्या दिवशी तुम्ही सांगायला सुरुवात करताल ना की हे माझं तुझ्यासाठी आहे, त्या दिवशी ती दुसरी पिढी संपली. त्याला माहिती याला जाऊ देत, मग माझीच. मी अजूनही माझ्या सेकंड जनरेशन सांगतो की माझी खुर्ची घ्यायचा प्रयत्न करू नका. माझे वडील 94 वर्षापर्यंत राहिले. मी जर 94 वर्षापर्यंत राहिलो तर तुम्हाला तुमचा नंबर आधी लागेल, माझा नंबर नंतर लागेल. नाही, वस्तुस्थिती आहे. म्हणजे यू क्रिएट युअर ओन स्पेस. तुम्ही माझी वाट बघू नका, म्हणजे वस्तुस्थिती आहे. आणि आमचे वडील स्ट्रिक्ट होते. म्हणजे मी हडपसरला जरी राहत होतो तर कॉलेजला असताना आम्हाला सगळ्यांना हॉस्टेलमध्ये ठेवलं होतं. आणि वैतागायचो आम्ही की कशासाठी हॉस्टेलला, घरी गाडी आहे, गाडीत येऊ शकतो, जाऊ शकतो, कशाने बसने जाईल, 2 व्हीलर द्या. नाही, हॉस्टेलमध्ये राहा. कारण त्यांना त्यांच्या वडिलांनी हॉस्टेलमध्ये ठेवलं होतं. मी तो राग त्यांनी आमच्यावर काढला, आम्ही आमच्या पुढच्या जनरेशनवर काढला. तुम्हाला अमेरिकेत शिकायला जायचं ना, तुम्हाला फक्त तुमच्या राहण्याचे पैसे मिळतील, तुम्हाला तिथं काम करावं लागेल. मग एकदा ह्याच्यात गेलं ना की मग त्यालाही कळतं की आपल्याला काही मिळणार नाही, हे लवकर जाणार नाही, त्याच्यामुळे आपण कामाला लागणार.